नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. आपल्या चॅनलवर जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना होपोनोपोनो म्हणजे काय माहिती नाही आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि होपोनोपोनो म्हणजे काय आणि त्याच्यामागे काय स्टोरी आहे आणि बॉडी हिलिंगसाठी ते कसं वापरल्या जातं, हेल्थसाठी ते कसं वापरल्या जातं, हे सगळं आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. होपोनोपोनो हे एक हवाईन टेक्निक आहे. अमेरिकेच्या जवळ हवाई नावाचं एक बेट आहे आणि तिकडे पूर्वापारपासून हे टेक्निक वापरल्या जात आहे. त्यांच्या जीवनामध्ये एखादा इश्यू आला, एखादा प्रॉब्लेम आला तर ते हे होपोनोपोनो टेक्निक वापरायचे. ते लोक जे हे टेक्निक वापरायचे हे वेगळ्या पद्धतीने होतं, हे आपल्यासाठी डिफिकल्ट होतं. पण हे टेक्निक आपल्या सगळ्यांसाठी खूप सिम्प्लिफाय केलं एका सायकियाट्रिस्टने. डॉक्टर ह्युलेन नावाचे एक डॉक्टर होते, सायकियाट्रिस्ट होते. त्यांनी हे होपोनोपोनो टेक्निक जे आहे हे वापरलं काही पेशंटसाठी आणि सगळ्या जगाला हे गिफ्ट दिलं. आणि याची काय स्टोरी आहे हेच मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे. तर हवाई नावाच्या बेटामध्ये एक मेंटल हॉस्पिटल होतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये काही क्रिमिनल पेशंट्स ॲडमिट होते की जे खूप व्हायलंट होते आणि एवढे व्हायलंट होते की त्यांना ट्रीटमेंट देणं खूप डिफिकल्ट झालेलं होतं. कारण ते ट्रीटमेंट देणाऱ्या स्टाफला सुद्धा हार्म करायचे, त्यांच्यावर अटॅक करायचे आणि एकमेकांवर सुद्धा अटॅक करायचे. त्यांना लाईफ जॅकेट्समध्ये बंद करून ठेवलेलं होतं. एवढे ते व्हायलंट होते कारण त्यांच्या माइंडवर काही कंट्रोलच नव्हता. ते काय वागायचे त्यांनाच समजायचं नाही. पण या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना ट्रीटमेंट देणं खूप डिफिकल्ट झालं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे डॉक्टर ह्युलेन यांना बोलावण्यात आलं आणि त्यांना सांगितलं, सगळी परिस्थिती त्यांना एक्सप्लेन केली आणि त्यांनी ही जबाबदारी घेतली. कारण त्यांना होपोनोपोनो हे एक मॅजिकल टेक्निक माहिती होतं. मग त्यांनी काय केलं, त्या सगळ्या पेशंटच्या फाईल त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये मागवल्या आणि त्या फाईल्स त्यांनी स्टडी केल्या आणि त्यांनी ठरवलं की आता आपण यांच्यासाठी एक हे स्पेशल टेक्निक वापरायचं ज्याचं नाव आहे होपोनोपोनो. आणि त्यांनी ते टेक्निक वापरायला सुरुवात केली. आणि हे टेक्निक जेव्हा ते वापरत होते तेव्हा एक मॅजिकल रिझल्ट त्यांना दिसायला लागला. ते जे मेंटल पेशंट्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले होते त्यांच्यामध्ये फरक पडायला लागला आणि हळूहळू काही महिन्यामध्येच ते सगळे पेशंट्स बरे झाले, हील झाले. आणि एवढे हील झाले की ते आपापल्या घरी निघून गेले आणि तो वॉर्डसुद्धा बंद करावा लागला. आहे ना मॅजिकल रिझल्ट. आणि तेव्हापासून हे टेक्निक जे आहे हे जगामध्ये खूप पॉप्युलर झालं. डॉक्टर ह्युलेन यांनी हे टेक्निक सिम्प्लिफाय केलं आणि याचे 2 प्रकार आहेत. एक आहे बेसिक होपोनोपोनो आणि दुसरं आहे ॲडव्हान्स होपोनोपोनो. बेसिक होपोनोपोनोमध्ये 4 स्टेटमेंट्स असतात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. जेव्हा हे 4 स्टेटमेंट्स रिपीटेडली चॅन्ट केल्या जातात तेव्हा जो कोणी चॅन्ट करत असतो त्याच्या माइंडमधली निगेटिव्हिटी क्लिअर होत असते. समजा आपण हे चॅन्टिंग करायला सुरुवात केली तर आपल्या माइंडमधली निगेटिव्हिटी म्हणजेच निगेटिव्ह थॉट्स, चुकीचे थॉट्स ज्याचा आपल्याला त्रास होत असतो आणि त्या थॉट्समधून आपल्याला जे काही निगेटिव्ह फील होत असतं हे सगळं क्लिअर व्हायला लागतं. होपोनोपोनो या शब्दाचा अर्थच हा आहे की टू क्लिअर, टू करेक्ट, टू रेक्टिफाय. आणि याच्या रिपिटेशन्समुळे, या रिपीटेडली चॅन्ट केल्यामुळे आपल्या माइंडमधली निगेटिव्हिटी क्लिअर होत असते आणि निगेटिव्हिटी क्लिअर होते. त्यामुळे लाईफमधली निगेटिव्हिटीसुद्धा क्लिअर होते, म्हणजेच निगेटिव्ह सिच्युएशन्स क्लिअर व्हायला लागतात. आणि याचा एक दुसरा प्रकार असतो ॲडव्हान्स होपोनोपोनो. ॲडव्हान्स होपोनोपोनो जे असतं हे ॲडव्हान्स लेवलवर केल्या जातं आणि हे आपल्या आतल्या निगेटिव्ह इमोशन्सवर केल्या जातं. कारण आपले जे इमोशन्स असतात हे आपलं लाईफ क्रिएट करत असतात, आपल्या लाईफमध्ये निगेटिव्ह सिच्युएशन्स क्रिएट करत असतात. आणि डॉक्टर ह्युलेन यांनी जे वापरलं हे ॲडव्हान्स होपोनोपोनो वापरलं होतं.
बेसिक होपोनोपोनोचा रिझल्ट टेम्पररी असतो. एक बेसिक लेवलवर रिझल्ट्स मिळत असतात. पण ॲडव्हान्स होपोनोपोनोचे रिझल्ट्स डीपर असतात. डॉक्टर युलेन यांनी जे वापरलं हे ॲडव्हान्स होपोनोपोनो वापरलं होतं. त्यांनी काय केलं होतं, त्यांनी त्या पेशंटच्या सगळ्या फाईल्स त्यांच्या केबिनमध्ये मागवल्या आणि त्या स्टडी केल्या. आणि जेव्हा त्या फाईल्स त्यांनी स्टडी केल्या तेव्हा ते त्यांची कंडिशन वाचून त्यांना काही फील व्हायला लागले, काही इमोशन्स त्यांना फील व्हायला लागले, त्यांच्या मनामध्ये काही विचार यायला लागले. त्यांना कधीकधी राग यायचा, कधीकधी वाईट वाटायचं, कधीकधी ते फ्रस्ट्रेट व्हायचे की एवढं क्राईम कोणी कसं करू शकतं, एवढं वायलंट कोणी कसं होऊ शकतं. असे वेगळे वेगळे विचार त्यांच्या मनात यायचे, वेगळे वेगळे इमोशन्स त्यांना फील व्हायचे. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मला हे जे इमोशन्स फील होत आहेत याचं रिफ्लेक्शन म्हणून माझ्या लाईफमध्ये ही सिच्युएशन आली आहे. या मेंटल पेशंट्सना हील करायची सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये आली आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आणि याच्यामुळेच त्यांनी स्वतःचे हे इमोशन्स, त्यांच्या आतले विचार हील करायला सुरुवात केली ॲडव्हान्स होपोनोपोनो वापरून. ते त्या पेशंट्सना प्रत्यक्ष कधीच भेटले नाहीत, कधीही काउन्सिलिंग नाही, मेडिकल ट्रीटमेंट नाही, काहीच नाही. इनफॅक्ट ते त्यांच्या समोर कधी गेले सुद्धा नाहीत. डिस्टंट हिलिंग केलं त्यांनी ॲक्च्युली स्वतःलाच हील केलं. कारण त्यांच्या आतल्या या निगेटिव्ह इमोशन्सचा परिणाम म्हणून ते पेशंट्स त्यांच्या लाईफमध्ये आले होते. नाहीतर ते आणखी कोणाच्या तरी लाईफमध्ये गेले असते, पण ते त्यांच्या समोर आले. आणि म्हणूनच त्यांच्या हे लक्षात आलं की माझ्या आतमध्ये असं काहीतरी आहे म्हणून ही सिच्युएशन माझ्या समोर आली आहे. आणि त्यांनी स्वतःला हील करायला सुरुवात केली ॲडव्हान्स होपोनोपोनो वापरून. तर असा आहे हा ॲडव्हान्स होपोनोपोनोचा मॅजिकल रिझल्ट. तुम्हाला जर काही बॉडी पेन असेल किंवा काही हेल्थ इश्यू असेल तर तुमच्या बॉडी हिलिंगसाठी तुम्ही सुद्धा ही होपोनोपोनो प्रेयर वापरू शकता. वापरणं अगदी सोपं आहे. ज्या एरियामध्ये प्रॉब्लेम आहे तिथे हात ठेवायचा आणि रिपीटेडली ही प्रेयर चॅन्ट करायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे 4 स्टेटमेंट्स परत रिपीट करायचे. आणि हे रिपीट करत असताना ते फील करायचे. फील करून त्यातला एक एक शब्द फील करून रिपीट करायचा. आणि या चॅन्टिंगमुळे हळूहळू तुमचा जो काही हेल्थ प्रॉब्लेम आहे तो कमी व्हायला लागेल. जर बॉडी पेन असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्या वेळामध्येच फरक दिसायला लागेल. हे तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्ससाठी, रिलेटिव्हसाठी सुद्धा करू शकता, दुसऱ्यांसाठी सुद्धा करू शकता. पण अशा काही गोष्टी असतात की ज्या खूप डीप असतात आणि एखादा हेल्थ इश्यू असतो तो खूप दिवसापासून चाललेला असतो. असं असेल तर त्याच्यासाठी डीपर हिलिंग करावं लागतं. तुम्हाला जर असे काही हेल्थ इश्यूज असतील की जे खूप दिवसापासून चाललेले आहेत, पुन्हा पुन्हा रिकर होत आहेत आणि त्याच्या रूट कॉजबद्दल तुम्हाला समजून त्याच्यावर काम करायचं आहे, तर रविवारी संध्याकाळी म्हणजे 15 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता होणाऱ्या आरोग्य संपदा हा वर्कशॉप तुम्ही अटेंड करा. आणि हा वर्कशॉप अटेंड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्याच्यावर रजिस्टर करा आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. या वर्कशॉपमध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या हेल्थ प्रॉब्लेमचं रूट कॉज कुठे आहे आणि त्याच्यावर जेव्हा तुम्ही काम करायला सुरुवात कराल तेव्हा तो हेल्थ प्रॉब्लेम मुळापासून दूर व्हायला लागेल. आय होप होपोनोपोनो म्हणजे काय, डॉक्टर युलेन यांनी कसं ते डिस्कवर केलं आणि ते बॉडी हिलिंगसाठी कसं वापरायचं, डीपर लेवलवर त्याच्यावर कसं काम करायचं, हे सगळं तुम्हाला समजलं असेल आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ॲटलिस्ट 3 कॉन्टॅक्ट्समध्ये याला नक्की शेअर करा. कारण बऱ्याच जणांना होपोनोपोनो माहिती नसतं, त्यांना ह्याच्यामुळे काही हेल्प होईल आणि ते ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतील. आणि आरोग्य संपदा हा फ्री वर्कशॉप अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करून तो न विसरता अटेंडसुद्धा करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.